नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला विश्वासार्ह मराठी माहिती चॅनल। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एका प्रश्नामुळे चिंतेत आहेत। पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार? काहींच्या खात्यात पैसे आले, मग आपल्या खात्यात का नाही? खरीप पीक विमा मिळतोय की नाही? या सगळ्या प्रश्नांची खरी आणि स्पष्ट माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मागील आठवड्यापासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांना असं वाटू लागलं की खरीप पीक विमा आता येतोय, पण इथेच मोठा गैरसमज निर्माण झाला आहे। कारण वास्तव असं आहे की खरीप पीक विम्याची भरपाई अजून एकाही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही। मग प्रश्न पडतो, आत्तापर्यंत खात्यात जे पैसे जमा झाले ते नेमके कोणते आहेत? तर यामध्ये दोन प्रकारच्या रकमा जमा झाल्या आहेत। पहिली म्हणजे फळपीक विम्याची भरपाई आणि दुसरी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मागील वर्षी थकीत असलेली सुमारे 90 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई। म्हणजेच जे पैसे सध्या खात्यात दिसत आहेत ते खरीप पीक विम्याशी संबंधित नाहीत। जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कृषी विभागाकडून स्पष्ट माहिती देण्यात आली होती की 15 जानेवारीनंतर खरीप पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल। आज तारीख आहे 22 जानेवारी, पण तरीही अजून एकाही शेतकऱ्याच्या खात्यात खरीप विमा जमा झालेला नाही। म्हणून आम्ही थेट कृषी विभागाकडून माहिती घेतली। कृषी विभागाने काय सांगितलं ते आता लक्षपूर्वक ऐका। कृषी विभागानुसार राज्य सरकारकडून जे जे काम होणं आवश्यक होतं ती सर्व कामे पूर्ण झाली आहेत। उदाहरणार्थ, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करून पाठवण्यात आली आहे। पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत। तांत्रिक उत्पादनाची आकडेवारी तयार करून पाठवण्यात आली आहे। विमा कंपन्यांना देय असलेला हप्ता देखील दिलेला आहे। म्हणजे राज्य सरकारच्या पातळीवर कोणतीही अडचण नाही। मग अडथळा नेमका कुठे आहे? तर कृषी विभागाच्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलवर तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे। याच कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करता येत नाहीत आणि त्यामुळेच खरीप पीक विम्याची भरपाई सध्या रखडलेली आहे। आम्ही पुढे विचारलं, ही समस्या कधी सुटू शकते? तर कृषी विभागाने सांगितलं की ही समस्या कधीही सुटू शकते। एका दिवसात सुटू शकते किंवा अर्ध्या दिवसातही सुटू शकते। समस्या सुटताच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। आता अनेक शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न आहे, कोणकोणत्या पिकांना पीक विमा मिळणार आहे? तर कृषी विभागाच्या माहितीनुसार खरीप हंगामातील खालील पिकांची भरपाई प्रक्रियेत आहे: सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका। मात्र तूर आणि कापूस या पिकांचा विमा मार्च किंवा एप्रिल महिन्यात मिळण्याची शक्यता आहे, कारण या पिकांचे पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादनाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, यंदाची पीक विम्याची रक्कम किती मिळणार? यावर अजून अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही, पण अभ्यासक आणि तज्ज्ञ सांगतात की यंदाची भरपाई मागील वर्षाच्या तुलनेत कमी असण्याची दाट शक्यता आहे, कारण यंदा अनेक ट्रिगर घटक योजनेमधून वगळण्यात आले आहेत आणि केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई दिली जात आहे। इतिहास पाहता या पद्धतीत शेतकऱ्यांना नेहमीच कमी रक्कम मिळालेली आहे। आता पुढे काय अपेक्षा? जर पुढील 7 ते 8 दिवसात पोर्टलची समस्या सुटली तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। मात्र जर समस्या कायम राहिली तर फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। शेतकरी मित्रांनो, पीक विमा ही तुमच्या मेहनतीची भरपाई आहे, तुमचा हक्क आहे। म्हणून यासंबंधीची प्रत्येक अपडेट, प्रत्येक सरकारी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। या विषयावर पुढे ज्या काही घडामोडी होतील त्या तुम्हाला सर्वात आधी इथेच मिळतील। त्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत खरी माहिती पोहोचेल।